रोज महादेवाला जर आपण तांब्याभर पाणी अर्पण केलं रोज, तर आपल्या पत्रिकेतला पितृदोष, काल सर्पदोष आणि वास्तुदोष हे तिन्ही प्रकारचे दोष नष्ट होतात. वास्तुदोष असेल, घरामध्ये सुख शांती लाभत नसेल, तर महादेवाला घातलेलं पाणी थोडंसं धरून घेऊन यायचं घरामध्ये, घरात शिंपडायचं. 40 दिवस हे करा, घरातला दोष कमी होईल. पितृदोष वाटतोय तेवढा सोपा नाहीये. घरात सुखच लागत नाही, कुणी कुणाचं ऐकत नाही. सगळं गाव आपल्या घराला मान देत आहे, पण घरातल्याच लोकांना आपल्या घराचं महत्व कळत नाही. पती पत्नी दोघांमध्ये काहीच दोष नाहीये, पण संतान जन्माला येत नाही. पितृदोषाचं लक्षण आहे. घरातली माणसं 40च्या दरम्यान अवेळी मरत असतील, वर्ष 2 वर्ष 4 वर्षाला घरातला असा माणसांच्या मरणाचा क्रम असेल, तर ते सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. आठवडाभर जेवणाच्या ताटामध्ये डोक्यातली केस निघत असतील, खूप काळजी घेतली तरी पण ते सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. मध्यरात्रीला जाग येत असेल, तहान भूक लागत असेल, तर ते सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. मध्यरात्रीला जाग येणं पितृदोषाचं लक्षण, आणि पहाटे 3:30-4च्या दरम्यान जाग येणं ते ब्रह्म साक्षात्काराचं दर्शन आहे. पहाटे 3:30ला तुम्हाला जाग येत असेल, 4:30ला जाग येत असेल, तर घाबरू नका. एक दिव्य शक्ती तुम्हाला काहीतरी आशीर्वाद देण्यासाठी जागवते. त्या काळात एकच करा, भगवंताचं भजन करा. भगवान तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. पण ती वेळ 3:30-4:30ची. एक सुप्त शक्ती, एक पावर, कोणती तरी पावर तुम्हाला जागवते. घाबरू नका त्या वेळेला. तुमचं काहीतरी भाग्य उदयाची वेळ जवळ आलेली आहे असा त्याचा अर्थ आहे. पण मध्यरात्रीला जाग येत असेल तर पितृदोषाचं लक्षण. घरात अन्नधान्याचे पोते जेवढे भरले, तेवढे औषध गोळ्याचे भरलेले असतील, तर ते सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. मेलेली माणसं सारखी स्वप्नात येत असतील, तर ते सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. मग अशा पितृदोषातून मुक्त होण्यासाठी लोक नारायण नाग बली करतात, अनेक प्रयोग करतात. काहींना गुण येतो, काहींना येत नाही. सगळीच माणसं वारंवार त्र्यंबकेश्वरला जाऊन त्या गोष्टी पुन्हा करू शकत नाही. मग काय करावं? तर सांगितलं, महादेवाला रोज 1 तांब्याभर पाणी घाला. तुमच्या पत्रिकेतला पितृदोष कमी होणारच. आपल्या गेलेल्या पूर्वजांमध्ये कोणाचा आत्मा अतृप्त असेल, त्यांना गती मिळाली नसेल, तरी तुम्ही त्यांच्या स्मरणार्थ पाणी घाला महादेवाला. भगवान भोलानाथ त्या दोषातून आपल्याला मुक्त करते. महादेवाला तांब्याभर पाणी घातलेलं आवडतं. महादेवाला पाणी एवढं प्रिय आहे की माथ्यावरती गंगाहळी आणि अखंड जलधारा महादेवाच्या मस्तकावरती आहे. एका महादेवाला तांब्याभर पाणी घातलं की 33 कोटी देवांची पूजा घडते. कारण जे शिवलिंग आहे त्याच्यामध्ये 3 देव आहेत, ब्रह्म विष्णू महेश. जसं पाणी पडतं ना, तशा त्या महादेवाच्या कन्या आहेत 5. महादेवाच्या 5 कन्या, जया, विषहारा, दाऊतली, देव. या 5 कन्यांचं झोपताना नाव घेतलं आणि आचमन करून पाणी पिलं 21 वेळा. ज्या लोकांचा निद्रानाश झालेला त्यांना झोप लागते. गोळ्या खाऊन काहींना झोप येत नाही, पण महादेवांच्या 5 कन्यांचं स्मरण करून आचमन करून पाणी पिलो आणि भगवान शंकराचा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करत आपण झोपलो तर गाढ झोप लागते. महादेवाची जी कठडी आहे ते निर्गुण पार्वती आहे. महादेवाच्या शिवपिंडीमध्ये उजव्या भागातला कोपरा गणपती आहे, डाव्या भागातला कोपरा कार्तिक स्वामी आहे, मध्ये अशोक सुंदरी आहे, गोल कठडी पार्वती आहे, आणि जिथून पाणी पडतं हा असा पाणी पडण्याचा भाग समोरचा. तर इथे 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे.
शंकराच्या शिवलिंगाच्या पूजनानं 33 कोटी देवांच्या पूजेचं फल प्राप्त होतं. पितृदोष नष्ट होतो. म्हणून महादेवानं स्वतः सांगितलं, जो मला तांब्याभर पाणी घालल मी त्याला भरभरून आशीर्वाद देईल, त्याच्या जीवनातले दोष नष्ट करेल. कथा ऐकून सोडून नाही द्यायची, याच्यातले प्रयोग करायला चालू करायचं, गुण आपोआप तुमच्या जीवनात येईल. पण आपण तप कमी करतो आणि अपेक्षा जास्त ठेवतो. तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला जास्त फळ देणारा एकच देव आहे, त्या देवाचं नाव आहे महादेव. कमी सेवा घेतात आणि जास्त फळ देतात. सगळ्या देवांचा देव महादेव, उगीच महादेव नाही. जे अमृत पितात ते देव आहेत आणि जो विष पितो तो महादेव आहे. श्री विष्णूचं भोलेनाथानं पाणी स्वीकारलं. ब्रह्माजी म्हणतात, देवा विष्णूचं पाणी घेतलं, माझं काहीतरी स्वीकारा. काय देतो ब्रह्मा मला? ब्रह्मदेवानं 2 झाडं तयार केली, एक लाल चंदन आणि एक पांढरं चंदन. शंकर बोलले, पांढरं चंदन नको मला, मी लाल चंदन स्वीकारतो. महादेवाला लाल चंदनानं शृंगार करावा. भोलेनाथ सुंदर दिसतात त्या शृंगाराने. ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणतात, देवा आता आपल्या तिघांच्या तेजातून एक वनस्पती निर्माण करायची. तिघांचं तेज एकत्र आलं आणि त्यातून 3 पानाचं झाड तयार झालं. त्या झाडाचं नाव आहे बेल वृक्ष. बेलाचं झाड काटेरी असतं, पण त्याच्या फांदीला जी पानं लागलेली असतात ते 3 पानाचं मिळून एक पान झालेलं असतं. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिदेवं त्रियायुधं त्रिजन्म पाप संहारं बिल्वपत्रं शिवार्पणं. त्रिदलम त्रिगुणाकारम, 3 दलाचं 3 पानाचं जे बेलपत्र आहे, एक बेलाचं पान महादेवाला वाहिलं तर 3 जन्माची पाप नष्ट करण्याची ताकद या बेलवृक्षाच्या पानात. बेलाच्या पानाला साधारण समजू नका. कथेच्या व्यासपीठावरनं किंवा शेवटच्या दिवशी आपण पूजा करतो. मागच्याही वर्षी आपण शिवपूजन घेतलं होतं, याही वर्षी आपण पूजा घेणार आहोत. पूजेत तुम्हाला सगळ्यांना बेलाची पानं आणायला सांगणार आहे आणि पूजेत पवित्र झालेली, अभिमंत्रित झालेली बेलाची पानं तुम्हाला घरी घेऊन जायला सांगणार आहे. ते बेलाचं पान घरी आपल्या तिजोरीत ठेवल्यानंतर वर्षभरात तुम्हाला काही गोड चांगले अनुभव येतात, ते तुम्ही जपून ठेवायचे आहेत. बेलाच्या पानाला साधारण समजू नका. याच्या एवढा मोठा प्रसाद आणि मोठा आशीर्वाद दुसरा कोणताच नाही. मग तिघांच्या तेजातून बेलपत्र तयार झालं. कुठे कुठे सांगतात माता लक्ष्मीच्या अश्रूतून निर्माण झालं. अनेक कथा आहेत, अनेक कथा. त्यातली एक कथा की 3ही देवांच्या तेजातून बेलपत्र तयार झालं. ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणतात, देवा एक सुंदर रूप धारण करा तुम्ही. महादेवानं सुंदर रूप धारण केलं 5 मुखाचं आणि महादेवाच्या 5 मुखातून 5 वनस्पती बाहेर आल्या. पहिला भांग, नंतर धोत्रा, दुर्वा घास, रुई म्हणजे रूट. कुठे याला रुई म्हणत असतील आपल्या भागामध्ये. हनुमंतरायाला त्याची पानांचा हार घालत नाहीत का? काय म्हणता इकडे? रुई म्हणता का रुटी म्हणता? रूट म्हणता का? रुचिक का? बर, तुमच्या भागात जे काही म्हणत असतील ते. कुठे त्याला आकडा म्हणतात, कुठे रुई म्हणतात, कुठे रुचिक म्हणतात, कुठे रूट म्हणतात. तर ती रुई, दुर्वा घास, भांग, धोत्रा, शमीपत्र, रुई आणि दुर्वा घास या 5 वनस्पती महादेवाच्या मुखातून बाहेर पडल्या. त्यातलं धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ महादेवाला जर आपण प्रदोषच्या दिवशी अर्पण केलं तर त्याचं महात्म्य काय? लक्ष देऊन ऐका. पंडित प्रदीप मिश्राजी महाराजांनी सांगितलेलं आहे, सोमवार, शिवरात्री, प्रदोष
इस काल में अगर हम धतूरा भगवान को चढ़ाते हैं या ऐसी कोई विशेष बीमारी हो या बीमारी लग गई हो और तकलीफ बहुत ज़्यादा हो जिसका निवारण नहीं हो रहा है, तो आप धतूरा चढ़ा सकते हैं। धतूरा चढ़ाने का क्रम म्हणजे काही खूप जटिल आजार असेल, खूप तुम्ही औषधोपचार केले पण गुण येत नाहीये, पहा शिव महापुराण किंवा या शिव महापुराणला गाणारे महात्मे लोक असं कधीच म्हणत नाही की दवाखाना करू नका फक्त हेच अर्पण करा। ते काय म्हणतात, तुम्ही दवाखाना करा, पण दवाखाना करूनही तुम्हाला गुण येत नसेल तर काही गोष्टी श्रद्धेनं करा। दवा जेवढी महत्त्वाची असते ना माझ्या ताईंनो, त्या दवाचा गुण यावा याच्यासाठी दुवा सुद्धा गरजेची असते। दवा आणि दुवा जेव्हा एकत्र येतात तेव्हा माणसाचं जीवन तरणतारण होतं। धोत्राचं जे फळ आहे ते फळ आपण हळदीमध्ये भिजवून जर सोमवार, शिवरात्र किंवा प्रदोष या 3 महापर्व काळ, याच्यापैकी कोणत्याही पर्व काळावर महादेवावर धोत्र्याच्या फळाला हळद लावून जर आपण महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण केलं तर आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते, धनलक्ष्मी। ज्या लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी आपला आटोकाट प्रयत्न चालू आहे, तर फळ हळदीमध्ये भिजवून महादेवाला वाहिलं की आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते। चंदनामध्ये भिजवून जर आपण धोत्र्याचं फळ महादेवाला वाहिलं तर आयुष्य वाढतं माणसाचं। चंदन जर अर्पण करून धोत्र्याच्या फळाला चंदन लावलं आणि महादेवाला अर्पण केलं, कधी एक तर सोमवार, एक तर प्रदोष किंवा महिन्याची शिवरात्र किंवा सोमवारची अष्टमी, अशा पर्व काळावर आपण धोत्र्याचं फळ चंदनामध्ये भिजवून महादेवाला अर्पण केलं तर माणसाची आयुष्यात वृद्धी होते, आयुष्य वाढ होतं। अबीर, पांढरा असतं अबीर, तर ते अबीरमध्ये धोत्र्याचं फळ भिजवलं किंवा धोत्र्याच्या फळाला अबीर लावला आणि महादेवाला जर आपण वाहिलं तर माणसाची रोगमुक्ती होते। हा धोत्रा महादेवाला वाहण्याचा परिणाम आहे। आणि शरीरामध्ये काही विष तयार झालं असेल, अबीर लावून जर आपण महादेवाला अर्पण केलं तर शरीरातलं विष कमी करण्याचं काम ही आपली पूजा करते। पण याच्यासाठी तुम्ही हॉस्पिटल करू नका असं कोणीही सांगत नाही। तुम्ही वैद्याकडे जा, चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घ्या, पण ते घेत असताना श्रद्धा आणि सेवा या 2 गोष्टी सोबत राहू द्या, तुमच्या जीवनातल्या अडचणी कमी होतील। आता पंडितजीने एक फार मोठी गोष्ट सांगितली, बहुत जटिल आरोग्य की समस्या हो, डॉक्टर भी प्रयास कर रहे हैं लेकिन रोगी को कोई आराम नहीं मिल रहा है, तो ऐसे समय क्या करने का, बेल वृक्ष के नीचे, म्हणजे खूप जुना आजार आहे, खूप दवाखाना केला पण गुणच येत नाही, मग अशा वेळेला काय करायचं, तर बेलाच्या झाडाखाली स्वतःच्या हातानं शिवलिंग बनवायचं। असंही जिथं बेलाचं झाड असतं तिथे शंकराचं वास्तव्य असतंच। बेलाच्या झाडाखाली शिवलिंग बनवा आणि त्याला अबीर लावून धोत्र्याचं फळ अर्पण करा। बेलवृक्षाच्या खाली बनवलेलं शिवलिंग, त्याच्यावरती अबीर लावून तुम्ही जर धोत्र्याचं फळ महादेवाला अर्पण केलं तर महादेव ही बेलवृक्षाखाली केलेली पूजा तात्काळ स्वीकारतात। आणि कितीही महाभयंकर आजारानं जडलेला माणूस असू दे, त्याला बाहेर काढण्यासाठी भगवान शंकर आपल्याला मार्ग दाखवतात। नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। या 5 वनस्पती महादेवाच्या मुखातून बाहेर पडल्या। महादेवाचं सुंदर रूप पाहिलं आणि ब्रह्मदेव आणि विष्णू स्तुती करू लागले। माझ्या शंभूचे रूप सुंदर, 5 मुखाचा ईश्वर। माझ्या शंभूचे रूप सुंदर, 5 मुखाचा
संकट जगतावरी, घोट विषाचा घेई सत्वरी, नीळकंठा तुझे उपकार पाचा मुखाचा ईश्वर, माझ्या शंभूचे रूप सुंदर पाचा मुखाचा ईश्वर. महादेवानं सुंदर रूप धारण केलं आणि त्या रूपाची सेवा पूजा या दोघांनी केली. पण ऐका ना, हे दोघंही म्हणतात देवा तुमचं ज्ञान आम्हाला द्या. कोण कोण म्हणताय? ब्रह्मदेव आणि विष्णू. देवा तुमचं ज्ञान आम्हाला द्या. स्वतः शंकरानं 1 महिनाभर स्वतःचं ज्ञान ब्रह्मदेव आणि विष्णूला सांगितलं आणि विष्णू ब्रह्मदेवानं ऐकलं. महादेवानं सांगितलं आणि दोघांनी ऐकलं. ऐकणं त्याला श्रवण करणं म्हणतात. ऐकणं त्याला काय म्हणतात? श्रवण करणं. 1 महिनाभर श्रवण केलं, त्या महिन्याला श्रावण महिना हे नाव प्राप्त झालं. कोणता महिना? श्रावण. आणि त्या महिन्यामध्ये महादेवाची विशेष उपासना. 4 सोमवार लोक महिन्याचा उपवास धरतात श्रावणी. आणि सगळ्या महिन्यामध्ये फार पवित्र महिना आहे श्रावण महिना. लोक अभक्ष भक्षण करत नाहीत, वाईट व्यवहार करत नाहीत, चुकीचं वागत नाहीत, खोटं बोलत नाहीत, केस वाढवतात, नख वाढवतात, कुठली हिंसा करत नाहीत श्रावणामध्ये. फार पवित्र महिना. महादेवानं स्वतःचं ज्ञान सांगावं म्हणून तो श्रावण महिना महादेवाच्या कारणानं जगविख्यात झालेला आहे. शिव ब्रह्मदेव आणि विष्णू विनंती करतात, देवा असं रूप धारण करा की आमच्या सहित अनेक लोकांना तुमची पूजा करता येईल. म्हणून महादेवानं शिवलिंग स्वरूप धारण केलं आणि त्या शिवलिंग स्वरूपाची पूजा ब्रह्मदेव आणि विष्णू दोघांनी केली. कशा कशानं केली? पंचामृत, पाणी, भांग, धोत्रा, शमीपत्र, दुर्वा, घास, लाल चंदन, अक्षदा, एवढंच काय? धूप, दीप, नैवेद्य, जेवढं काही शृंगाराचं साहित्य आहे, लाल चंदन, सुंदर महादेवाचा शृंगार केला. पूर्ण रात्रभर महादेवाची पूजा केली. विश्वातली पहिली पूजा शिवलिंगाची ब्रह्मदेव आणि विष्णूनं केली. महादेवाचे पहिले पुजारी ब्रह्मदेव आणि विष्णू आहेत. आणि ज्या रात्री महादेवाची पूजा या दोघांनी मिळून केली, ती रात्र जगामध्ये शिवरात्री म्हणून जगविख्यात झाली. उमापती महादेव की जय. शिवरात्री म्हणून जगात विख्यात झाली. आता रामाचा जन्म झाला म्हणून रामनवमी साजरी करतात. हनुमंतरायाचं प्रागट्यकरण झालं म्हणून चैत्र पौर्णिमा साजरी करतात. दत्त जयंतीला दत्त भगवान प्रगट झाले म्हणून दत्त जयंती करतात. शिवरात्री का बरं साजरी करतात? कुणी कुणी म्हणतं शिव पार्वतीच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतात. तसं नाही. शिव पार्वतीच्या लग्नाचा वाढदिवस नाही. त्या रात्री ब्रह्माने विष्णूनं पहिलं पूजन केलं होतं. रात्रभर पहिलं पूजन म्हणून ती रात्री शिवरात्री म्हणून जगविख्यात झालेली आहे. आणि 1 लोटाभर पाणी महादेवाला त्या शिवलिंगाला अर्पण केलं. ते विश्वातलं पहिलं शिवलिंग म्हणून विश्वनाथ म्हणून जगविख्यात झालं. आणि आज शिव महापुराण स्वतः भगवान या ग्रंथातून सांगतायत की मला तांब्याभर पाणी जो अर्पण करेल मी त्याच्या जीवनातल्या समस्या सोडवेन. एक उदाहरण सांगते तुम्हाला. एका गावामध्ये एक चोर चोरी करायला गेलेला होता आणि त्या गावात शिव महापुराण कथा चालू होती. सगळी लोक कथा ऐकायला बसली. चोरानं विचार केला, सगळी लोक कथा ऐकायला बसली पण कथा कधी संपलं. अचानक कोणी घरी मध्ये पाणी प्यायला आलो तर आपण पकडलं जाऊ. चोर म्हटलं सगळ्यांना झोपू देऊन मग आपण चोरी करायला जाऊ. हे जागरण केल्यामुळे गाढ झोपेत जातील. चोर पण कथा ऐकायला बसला. ऐका, कथा चोरांना ऐकू द्या, नाही तर भूतांना ऐकू द्या, नाही तर माणसांना ऐकू द्या.
भक्तांना ऐकू द्या नाही तर अभक्तांना ऐकू द्या, कथा ऐकणाराचं कल्याणच करते. कथा ऐकून आपलं कल्याणच होणार. या व्यासपीठावर बसून सांगते तुम्हाला, कल्याणच होणार तुमचं. तुमचा कुठेही घाटा तोटा होणार नाही, नुकसान होणार नाही, भलं होणार, कल्याण होणार, मंगलमय होणार. ही कथेची ताकद आहे. चोर कथा ऐकायला बसला आणि कथाकार नेमकं सांगत होते, हा महादेव फार भोळा आहे. एक तांब्याभर पाणी महादेवाला घातलं की महादेव खुश होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात. चोरानं सगळी कथा सोडली आणि एवढंच पक्क लक्षात ठेवलं की तांब्याभर पाणी घातलं की महादेव सगळ्या मनोकामना पूर्ण करतो. कथा संपली, लोक घरी गेले, झोपली. चोरानं महादेवाला बोली केली, हे भोलेनाथ, आत्ताच तुझ्या कथेत ऐकलंय की तू तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होतो. माझी चोरी जर यशस्वी झाली तर मी तुला तांब्याभर पाणी घालन. काय म्हणतोय चोर? जर माझी चोरी सक्सेस झाली तर तुला तांब्याभर पाणी घालन. मला सांगा, या चोरानं जर देवाला तांब्याभर पाणी नाही घातलं तर देव काय बिना आंघोळीचा राहणार थोडाच आहे. आपल्याला चोराचं हसू येते, पण आपण पण तसेच आहोत. देवाला नमस्कार करतो, देवा जर माझं हे काम झालं तर तुला 11 नारळाचं तोरण, बरे का, त्याला काय कमी आहे. देवा तू जर हे माझं केलं तर तुला चांदीचा मुकुट घालन. अरे सगळं त्यानंच दिलेलं आहे आपल्याला, आपण फक्त बोली करतोय त्याला, त्याचंच आहे पण त्याला बोली करतो आपण. चोर म्हणतो जर माझी चोरी यशस्वी झाली तर तुला तांब्याभर पाणी. चोर चोरी करायला गेला, पण एकाही घरात त्याला चोरी करता येईना. प्रत्येकाच्या दारात भगवान भीमरूप धारण करून रक्षण करतात. कथा ऐकणाराचा संसार सांभाळण्याची जबाबदारी महादेवावरती असते. देव त्यांची काळजी घेत असतो. प्रत्येकाच्या दारात भीम काय भोलेनाथ. चोराला कुठंच जाता येईना, साऱ्या गावाला चक्कर मारला. चोर पुन्हा मंदिरात आला. पहाटेची वेळ झाली होती. महादेवाला बडबड करायला लागला, भोलेनाथ तुझी कथा खोटी आहे, हे कथा सांगणारे कथाकार खोटे आहेत, सगळं खोटं आहे. अरे तुला बोली करून गेलो होतो, एक तांब्याभर पाणी तुला घालन, माझी चोरी यशस्वी होऊ दे, पण तू काही माझं काम केलं नाही. तेवढ्यात एक 70 वर्षाची आजीबाई महादेवाला पाणी घालायला आली होती. चोराला तिच्या हातात लोटा दिसला तांब्याचा. चोर म्हटला जाऊ दे, एवढा लोटा कसाना चोरून घेऊन जाऊ. चोर म्हटला आजी तुझी पूजा झाली असेल तर मला तांब्या दे, मला पूजा करायची महादेवाची. आजी म्हटली तुझ्याकडनं मी पूजा करून घेते, पण तुला काही तांब्या देत नाही. आजी मी काय तुला चोर दिसतो का? म्हणे तू चोर नाही, पण माझी सून फार डेंजर आहे. जर हा तांब्या माझ्याकडनं हरवला, हा तांब्या माझ्या सोनाच्या हुंड्यात आलेला आहे, आणि तो जर हरवला आणि विहिरीत पडला तर माझी सून मला दांडा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी तुझ्याकडनं पूजा करून घेते, तो फक्त हाताला हात लाव. चोर म्हटला काय डोक्याला ताप झाला? त्या म्हातारीनं चोराकडनं एकदम व्यवस्थित पूजा करून घेतली. चोराला असा राग आलेला होता, पण आता काहीच बोलता येईना. चोर म्हटला आजी झाली का पूजा? आणि थांब मी देवाला आरती ओवाळते, तू घंटा वाजव. आणि मग चोरानं 40 किलोचा घंटा पाहिला. चोर म्हटला महादेवा तू खरंच भोळा आहे, तुला तांब्या मागितला तर तू तो 40 किलोचा घंटाच मला दिला. भगवान तू देता है तो छप्पर फाड़ के देता है. आजी पटकन आरती करून घे. आजीची आरती पटकन झाली आणि चोर घंटा चोरायला लागला. कसा चोरतो घंटा आपण झाकीद्वारे पाहू. झाकी घेऊन या. सारे जग काहे ओ रखवाला, सारे जग काहे ओ रखवाला, आ मेरा भोला है जग से निराला.